ए बाळा, उठलास का तू? झोप झाली? झाली झोप? अजूनही झोपते का पिल्लू माझं? चल ये. हा वीर काही वर्षापूर्वी आमच्या घरात आणला. त्यावेळेस आमचा सगळ्यांचा नकार होता याला, की घरात आणलाय, कशाला हवाय, नको परत दे, असं आम्ही दादाला सांगत होतो. पण दादाचं याला आणण्याचं कारण एक वेगळंच होतं. याच्यात थोडासा प्रॉब्लेम होता, म्हणून दादाने त्याला आणलं की आपण त्याची काळजी घेऊ शकतो. पण खरंच याच्यामुळे मला येणार रस्त्यावरची अनेक मुक्की लेकरं भेटलेत. म्हणजे ह्याचं हे उपकार मी कधीच विसरू शकणार नाही. आज याच्यामुळे माझी 100च्यापेक्षाही जास्त लेकरं आहेत रस्त्यावरची. त्याच्यामुळे मला वीरचे व्हिडिओ बनवायला वेळ मिळत नाही, कारण मी घरात याची किती काळजी घेऊ शकते, पण माझ्या रस्त्यावरच्या लेकरांची काळजी घ्यायला कोणीच नाहीत. जी काही लोकं थोडीफार आहेत त्यांनाही त्रास दिला जातो, हे रोज मी पाहते. कारण मलाही बऱ्याच त्रासांना, बऱ्याच लोकांना सामोरं जावं लागतं. पण मला म्हणजे मी ठरवले की नाही, लोकांना काही म्हणू दे, काही करूत, मला त्याकडे लक्ष नाही द्यायचं. फक्त यांना 2 घास प्रेमाचे मला देता आले पाहिजेत, एवढंच माझं ध्येय आहे. आणि खरंच याला जबाबदार फक्त माझा वीर आहे, कारण त्याच्यामुळे आज 8 वर्ष झालं आम्ही बाहेरच्या लेकरांची सेवा करतो. नाही येत पप्पा, नाही येत, गावाला गेलेत. ये लवकर खाली, चल. ये बघ काय अंडा, चल पटकन. नको आहे तुला अंडा? नको आहे? नको आहे का वीर अंडा? नको आहे? आरशातून दिसतोय पहा वीर माझा. नको आहे तुला अंडा? चल कर जम, चल ये. अंडा म्हटलं की काय, हे घे. जे मी करायची म्हणजे बाबाला. चला चला पुढे चला तुम्ही, आम्ही मागून येतो. हा प्राणी घरातून पळून चालला आहे दादाची चप्पल घेऊन. वीर, 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 कुठे चाललाय दादाची चप्पल घेऊन? पकडणार आहे ना, खूप मारणार आहे तुला. कुठे चाललाय तू दादाची चप्पल घेऊन? कुठे चाललाय? कुठे चाललाय? कुठे चाललाय तू? कुठे चाललाय दादाची चप्पल घेऊन? काय? कुठे चाललाय तू? कुठे चाललाय? दे चप्पल, सोड खाली, सोड. जा जा, तुला कुठे जायचे तिकडं जा, येऊ नकोस, जा, मी जाते. हा मुलगा दादाची चप्पल घेऊन पळून चाललेला होता आणि इकडं बाहेर आला रोडला. जर कोणी नेलं, अरे तुला जर कोण घेऊन गेलं पळून, ए इकडे बघ, इकडे बघ, ए वीर इकडे, वीर इकडे ये, इकडे बघ. कळतं तर सगळं. जर तुला इकडं कोणी पळून नेलं तर काय करणार मी? होय, जर मला नसतं समजलं, दरवाजा उघडा राहिला आणि हा दादाची चप्पल घेऊन खाली पळून आला, तर ते वॉचमॅन काकांच्या मुलाने पाहितलं आणि आवाज दिला. जर नसतं पाहितलं आणि हा मेन रोडला इकडे आलाय बघा, इकडे रोड आहे, इकडे पळत आलाय. जर तुला इकडनं कोणी नेलं असतं तर काय केलं असतं मग? होय होय रे. हां, दादा मला ओरडला असता, पप्पा ओरडले असते, सगळ्यांनी मला चांगले जोडे दिले असते आहे ना. इकडे बघ, इकडे बघ वीर, इकडे बघ. हां इकडे बघ जरा. तसं खूप हुशार आहे. चला घरी चला, चल लक्ष्मण बरोबर खेळ, चल. येतोयस का वीर? चल मी जाते, जाते मी. हां, नको येऊस तू. तू इथं सगळं जमिनीचा वास घे. कुठं सोनं आहे का खाली? हां, चल पटकन. खनिज आहेत कुठली, तेल आहे का खाली बघ जमिनीच्या खाली. हां, चल लवकर, चल पटकन, चल. पप्पांनाच नाव सांगणार आहे मी तुझं, की हा पळून आला खाली म्हणून. चला चला, चल पटकन. नुसतं वीर नको करू, घेऊन जा सांभाळायला एक दिवस. ने ना, ये खाली, ये खाली ये.
ये ना, घेऊन जा तुमच्या घरी. मी पाठवते, तू घेऊन जा. खाली आहे की, वरून नाही गप्पा मारायच्या काय रे. चल बाळा, तो खाली पळून आलाय. दरवाजा उघडा होता आणि तो पळून आलाय खाली. दादाची चप्पल घेतली न सुसाट. त्या मुलाने बघितलं म्हणून, नाहीतर कुठं रोडलाच. चप्पल चोर वीर आहे, चप्पल चोर. चप्पल घेऊन पळून चालला होता ना. अरे घर सोडून चालला होता का पळून वीर. चल, दादाची चप्पल कुठे दाखव मला. चल पटकन. जाते मी, जाते. चला. चल वीर, जाऊ का मी वरती. ये तू पण, ये खाली. ये खाली, खायला देते. आवाज आले की सगळे ओरडायला सुरुवात करतात. ठेवलंय बघ खिडकीमध्ये खायला. जा. नको येऊ तू, मी जाते बघ.